मी ताई खोटं बोलणार नाही. मी स्त्री जातीचा सन्मान करणारा माणूस आहे. मी 2 मुलीचा बाप आहे, लक्षात ठेवा. या देशातला तरुण चरसमध्ये वाहत गेला. हे सगळे उद्योग तिथं होत आहेत. जनावरं मिली जात आहेत तिथं. तुमचं कुठलीही शेती होत नाही. आणि ताई तुम्ही म्हणता हे खातं माझ्याकडं नाही. इथे 2000 किलोचं चरस सापडलं. त्या कंपनीचं नाव सांगा आता ऑन रेकॉर्ड. परत चरस सापडलं हे तुमच्या लक्षवेधीत उल्लेख आहे का? नाही, माझं काय म्हणणं, उल्लेख आहे का लक्षवेधी? ठीक आहे मंत्री महोदय, लक्षवेधीमध्ये उल्लेख नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कंपनीचं नाव नाही सांगत कुठल्या कंपनीत सापडलं. त्याला मी जाऊन कुलूप लावते. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. प्रक्रिया शुद्धीकरण केंद्र तिथे 4 कॅमेरे आहेत. 4ही कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे का बंद आहेत? प्रश्न घ्या. प्रश्न कॅमेरे का बंद आहेत? स्पेसिफिक प्रश्न घ्या. तर तिथं खोदलेले 3 तलावात हे केमिकलचं पाणी टाकायचं आहे, म्हणून ते कॅमेरे बंद आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यानंतर सांगितलं की मुंडे साहेबाचं स्वप्न होतं. माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. 2014लाच मी आमदार झालो असतो. अध्यक्ष महोदय, तुम्ही इकडे लक्ष द्या. अध्यक्ष महोदय, बोला बोला बोला. आहे तुम्ही तर लक्ष आहे, बोला. तुम्ही तर माझ्या बरोबर खाली बसून बोलू नका. ताई 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 बोला. ताई मी बाहेरचं नाही. मी चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे. 35 वर्षाच्या लढाईनंतर ह्या विधानसभेत आलो. मी ताई खोटं बोलणार नाही. मी स्त्री जातीचा सन्मान करणारा माणूस आहे. मी 2 मुलीचा बाप आहे, लक्षात ठेवा. काय सांगायचं? फक्त मी आमदार झालो ताई. त्या चिंचोली काठी MIDC मध्ये माझ्या प्रचारार्थ एक सभा झाली होती. आणि ती सभा झाल्यानंतर ना, निवडून यायच्या अगोदर ती सभा झाल्यानंतर ना 15 महिने झालं मला आमदार होऊन, मी कधी MIDCच्या आवारामध्ये गेलो नाही. ताई हे जबाबदारीने का बोलतो? ही सर्व माहिती 15 महिन्यामध्ये घेत होतो. शेतकरी तक्रार करत होते. मी तुमच्याकडे तक्रार, प्रदूषण मंडळाकडे तक्रार, उदय सामंत साहेबांकडे तक्रार, ह्या सर्व तक्रारी केल्यानंतर ना तुम्हाला दाखवण्यासाठी ही मलमपट्टीचं कारवाई केली. 1-1 लाख रुपये दंड. आणि तुम्ही विधानसभेत हे उत्तर द्यावं. मी अर्जुन खोतकर साहेब बोलले, अहो 2-2 हजार किलो चरस या देशाची भावी पिढी उद्ध्वस्त होण्याचं काम त्या चिंचोली काठी MIDC मध्ये होत होतं. हजारो लोकांना रोजगार देण्याला आमचा विरोध नाही, पण जी 158 हेक्टर जमीन आमच्या शेतकऱ्याची खराब झालेली आहे, ती तुम्हाला ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल. व मी जे बोललो, 1च मिनिट मंत्री महोदय निवेदन करा. मी सदर 6 उद्योगाकडून अंतिम आदेशाच्या अनुसरून प्रदूषण नियंत्रणासाठी अवश्य उपाययोजना करण्यात आल्या असून अंतरिम आदेशाच्या अधीन राहून उत्पादन प्रक्रिया सुरू आहे. मग काय अडचण आहे? मी निलंबनाची मागणी केली. म्हणजे शेतकरी देशोधडीला लागला. या देशातला तरुण चरसमध्ये वाहत गेला. हे सगळे उद्योग तिथं होत आहेत. जनावरं मिली जात आहेत तिथं. तुमचं कुठलीही शेती होत नाही. आणि ताई तुम्ही म्हणता हे खातं माझ्याकडं नाही. ठाणे क्राईम त्यांनी आरोपी पकडल्यानंतर ना, ऐका, त्यांनी आरोपी पकडल्यानंतर ना ताई चिंचोली काठी महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर आली. हे धंदे त्या केमिकल कंपन्यांमध्ये चालू आहेत. तुम्ही हे माझ्याकडे खातं नाही हे म्हणण्याचा बरोबर मी हे म्हणले ही सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष घालू. मला तुम्ही कंपनीचं नाव सांगा. कोणत्या कंपनीत चरस मिळालं या 4 पैकी? आता सांगा, रेकॉर्डवर सांगा. नाही, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कंपनीत चरस मिळालं ह्या 4 कंपनी लक्षवेधीचे हे सांगा आत्ताच्या आता. लगेच सांगा, कारण तुम्ही मला
मुद्दा सांगा, मी लगेच उत्तर देते. पण तुम्ही एवढं मोठं जे बोलताय ते खूप सुंदर आहे, ते मला आवडते, पण मला टेक्निकल मुद्दा सांगा. मला त्या 3 कंपन्या एक जिथे 2000 किलोचं चरस सापडलं त्या कंपनीचं नाव सांगा आता ऑन रेकॉर्ड. आता आम्ही उत्तर कसं द्यायचं सांगा ना. परत चरस सापडलं हे तुमच्या लक्षवेधीत उल्लेख आहे का? नाही, माझं काय म्हणणं आहे, उल्लेख आहे का लक्षवेधी? ठीक आहे मंत्री महोदय. लक्षवेधीमध्ये उल्लेख नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कंपनीचं नाव नाही सांगत कुठल्या कंपनीत पुढे जाऊ सापडलं, आपण. त्याला मी जाऊन कुलूप लावते. चला तीच लक्षवेधी- कंपन्या मिळून चरस बनवतायत असं तुम्हाला म्हणायचंय? नाव सांगा ना निवेदन आमदार करा. साहेब, नाव सांगा ना. तुम्ही स्पेसिफिक काहीच निवेदन विचारत करा. नाहीयेत. नाव सांगा, चला मी तात्काळ लक्षवेधी कारवाई करते. क्रमांक